हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर विजय गायकवाड, MD होमिओपॅथी. मी गेली 25 वर्ष झाली होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत आहे. उमरगा येथे. उमरगा एक तालुका आहे, जिल्हा धाराशिव आहे, महाराष्ट्र. आजकाल नीटच्या एक्झामची तयारी चालू आहे विद्यार्थ्यांची. फेब्रुवारी 2025 आजची नीटची तयारी मी बघितली विद्यार्थ्यांची. त्यानुसार विद्यार्थ्यांना मला हे पण सांगायचं आहे की होमिओपॅथीचा एक कोर्स असतो जो की विद्यार्थ्यांनी त्याचा विचार करायला पाहिजे. होमिओपॅथीमध्ये BHMS ही डिग्री तुम्ही मिळवता. नीटमध्ये महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला चांगले होमिओपॅथीचे मेडिकल कॉलेज मिळावे असे वाटत असेल, गव्हर्मेंट कॉलेज होमिओपॅथीचं मिळावं असं वाटत असेल, तर तुमचा स्कोअर हा 300च्या पुढं असला पाहिजे. 720 पैकी 300च्या पुढं मार्क असले पाहिजे, तर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेज होमिओपॅथीचं मिळू शकतं. प्रायव्हेट कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये जवळपास 55 होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजेस आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एक गव्हर्मेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आहे. BHMS म्हणजे बॅचलर्स डिग्री असते, बॅचलर इन होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी. हा 5.5 वर्षाचाच कोर्स असतो. 4.5 वर्ष थिअरी आणि 1 वर्षाचे इंटर्नशिप. अकॅडमिक 4.5 वर्ष आणि 1 वर्षाचं इंटर्नशिप असतं. यामध्ये तुम्हाला होमिओपॅथीचे सब्जेक्ट्स असतात, जसे की मटेरिया मेडिका, होमिओपॅथिक मटेरिया मेडिका, होमिओपॅथिक फिलॉसॉफी, होमिओपॅथिक रेपर्टरी, होमिओपॅथिक फार्मसी, होमिओपॅथिक ऑर्गन. या व्यतिरिक्त सगळेच विषय जे की MBBSला असतात तेही शिकवले जातात. ॲनाटॉमी, ह्युमन फिजिओलॉजी, प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन, PSM, त्यानंतर फॉरेन्सिक मेडिसिन अँड टॉक्झिकॉलॉजी, मेडिसिन, सर्जरी, ऑब्स्टेटिक्स, गायनॅक, ENT, ऑप्थॅल्म, सायकॅट्री, या स्किन म्हणजे डर्मॅटॉलॉजी. तर अशा सर्वच गोष्टी होमिओपॅथीमध्ये 4.5 वर्षात शिकवल्या जातात. आणि होमिओपॅथी केल्यानंतर 5.5 वर्षाचा हा कोर्स आहे. त्यानंतर तुम्ही स्कोप काय आहे होमिओपॅथीला, तर होमिओपॅथीला हा स्कोप आहे की पहिला स्कोप म्हणजे तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करू शकता. बऱ्याच वेळा सुपर स्पेशलायझेशन करण्यासाठी तुम्हाला MBBS केल्यानंतर MD किंवा मग त्यानंतर DM न्यूरोमध्ये किंवा कार्डिॲकमध्ये किंवा अनेक ब्रँचेसमध्ये तुम्हाला सुपर स्पेशलायझेशन करायला लागतं. MBBSला पण 5.5 वर्षच लागतात. त्यानंतर MD 3 वर्ष, त्याच्यानंतर DM करण्यासाठी किंवा सुपर स्पेशलायझेशन करण्यासाठी पुन्हा 3 वर्ष. तर एवढा काळ जातो. होमिओपॅथीचा डिग्री कोर्स केल्यानंतर, बॅचलर्स कोर्स केल्यानंतर, BHMS बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट सुपर स्पेशलायझेशन म्हणून होमिओपॅथी ब्रँचची प्रॅक्टिस चालू करू शकता. होमिओपॅथी, प्युअर होमिओपॅथिक कन्सल्टंट, होमिओपॅथ, ज्यामध्ये की आपण स्वतःचं क्लिनिक चालू करू शकतो. त्यानंतर तुम्ही होमिओपॅथीनंतर काय करायला पाहिजे, तर होमिओपॅथीनंतर MD आहे. होमिओपॅथीमध्येच अनेक विषयांमध्ये, होमिओपॅथीच्या विषयांमध्ये पण MD आहे. इतर सब्जेक्ट्समध्ये पण होमिओपॅथीमध्ये MD आहे. जसे की होमिओपॅथीचे जे सब्जेक्ट आहेत,
होमिओपॅथिक मटेरिया मेडिका, होमिओपॅथिक रेपर्टरी, होमिओपॅथिक ऑर्गॅनॉन, होमिओपॅथिक फार्मसी, होमिओपॅथिक विषयांमधून तुम्ही MD करून तुमचं एज्युकेशन अपग्रेड करू शकता, पोस्ट ग्रॅज्युएट होऊ शकता. त्यानंतर तुम्ही PhD पण करू शकता होमिओपॅथीमध्ये. यानंतर प्रॅक्टिस करू शकता किंवा मेडिकल कॉलेज, होमिओपॅथीचे मेडिकल कॉलेज असतील तिथं तुम्ही लेक्चरर म्हणून पण काम करू शकता. त्यासोबतच तुम्ही तुमची स्वतःची फार्मसी चालू करू शकता, औषध निर्मितीची फॅक्टरी चालू करू शकता. त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला मिळू शकतात. UPSC MPSC थ्रू एक्झाम्स देऊन तुम्ही होमिओपॅथीच्या सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमधल्या पण जॉब्स तुम्ही मिळवू शकता. रिसर्चमध्ये पण तुम्ही जाऊ शकता. प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये तुम्ही जॉब करू शकता. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये तुम्ही जॉब करू शकता. होमिओपॅथी PG केलात तर तुम्हाला सॅलरी चांगली राहील. जर होमिओपॅथीमध्ये BHMS केलात तरीसुद्धा तुम्हाला या सर्व ऑपॉर्च्युनिटीज जॉब करण्याच्या, स्वतःचं क्लिनिक चालू करण्याच्या तुमच्यासमोर आहेत. होमिओपॅथीला चांगला स्कोप आहे. होमिओपॅथी सेफ सायन्स आहे. सेफ वे टू ट्रीट पेशंट. स्वीट ग्लोब्युल्स असतात त्याच्यामध्ये. देअर विल बी व्हेरी लेस हार्म by the medicines. Harmless medicines are there. होमिओपॅथीमध्ये तुम्ही बाहेर देशांमधून पण हायर स्टडीज करू शकता. BHMS झाल्यानंतर MBA नंतर BHMS नंतर तुम्ही MSc करू शकता सायकोलॉजीमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये पण तुम्ही PG करू शकता. लंडन किंवा इतर अशा चांगल्या चांगल्या युनिव्हर्सिटीज अवेलेबल आहेत जिथे की तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस करू शकता. होमिओपॅथीमध्ये BHMS केल्यानंतर तुम्हाला रिसर्चमध्ये जायचं असेल तर तुम्ही रिसर्चमध्ये जाऊ शकता. होमिओपॅथीची प्रॅक्टिस करू शकता. होमिओपॅथिक कन्सल्टंट म्हणून तुम्ही तालुका लेवल, जिल्हा लेवलवर तुमचं एक छानसं क्लिनिक टाकू शकता. अनेक जुनाट, असाध्य, दुर्धर आजारांवर तुम्ही होमिओपॅथी उपचार देऊन रुग्णांना आराम मिळवून देऊ शकता. तसेच लहान सहान आजारांमध्ये पण तुम्ही होमिओपॅथिक उपचार करू शकता. सर्दी, खोकला, ताप, न्यूमोनिया, गोवर, कांचण्या, भाजणे, पोळणे, जखमा होणे, लहान सहान जखमा असतील तर अनेक म्हणण्यापेक्षा सर्वच आजारांमध्ये तुम्ही होमिओपॅथिक उपचार तुमच्या रुग्णाला देऊ शकता. डोळ्याचे आजार असतील, कानाचे असतील, नाकाचे असतील, मेंदूशी निगडीत असतील, मणक्याशी निगडीत असतील, हाडांशी निगडीत असतील, होमिओपॅथीमध्ये सर्वच आजारांवर उपचार केले जातात. तरी विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही होमिओपॅथीलाही एक चांगलं करिअर म्हणून चूज करू शकता. धन्यवाद.